आज आपण करतोय वेपर्स. तर मी 2 किलोचे वेपर्स करते. त्यासाठी ना हे नवीन बाजारात आता नवीन बटाटे आले ते नवीन किंवा मग इंदोरीच बटाटा वापरायचा, म्हणजे चांगले वेपर्स होतात, लाल नाही पडत. तर हे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा आता साल काढून घेते मी. तर हे साल काढून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे. सगळ्या बटाट्याचं साल काढून घेतलं. आता हे कसं रात्रीच करावं लागतं आधी. साल म्हणजे पाण्यात रात्रभर ठेवायचे. साल काढून पाण्यात टाकले मी. आणि वेपरची किसणी ना चांगली वापरायची, नाही का. म्हणजे कसं एकदम पातळ पण वेपर्स आला नाही पाहिजे किंवा एकदम असं जाड पण नाही, असं प्रमाणातच हे झालं पाहिजे. माझी पण थोडीशी पातळच आहे, अजून थोडंसं असं मोठ्या साईजची किसणी पाहिजे. आता पुढच्या वेळेस करेन मी काहीतरी ॲडजस्टमेंट. थोडेसे पातळ वाटतात मला माझे पण. आता हे थोडासा किडका होता, त्याचं ते काढून घेतलं मी. एखादा अर्धा तास निवडताना नाही लक्षात आलं. आता ही किसणी आहे माझ्याकडे स्टीलची, यांनी किसून घेतलं मी. छान किसले जातात ते, पण ते थोडीशी पातळ किसून आहे ना लगेच पाण्यात टाकायचे, कारण आहे ना नाही तर ते मग काळे पडतात. हे पहा, अशा प्रकारे सगळे पाण्यात टाकून घेतले. आता हे किसताना ना एकाच डिरेक्शनमध्ये किसायचे. जर तोच बटाटा परत वरती घेतला ना असा म्हणजे हे करून, तर मग तो अर्धा होतो. पूर्ण वेपर्स येण्यासाठी एकाच डिरेक्शनने किसायचे. हा पहा, छान किसले गेले ते. आता हे सगळे पाण्यात टाकले मी. ह्याच्यात आहे ना ह्याचं स्टार्च निघण्यासाठी ना चांगलं व्यवस्थित धुणं गरजेचं आहे. आता मी काही मध्ये बारीक किसणीने केले होते, ते पण आले थोडेसे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याने धुतले मी. आणि पाणी टाकलं ना मग त्याच्यात आहे ना थोडीशी तुरटी चांगली फिरून घ्यायची किंवा बारीक चुरा करून टाकायची, अशी तुरटी. तुरटीने काय होतं, ते कडक पण होतात आणि स्वच्छ पण, म्हणजे शुभ्र होतात. आता हे रात्रभर ठेवून दिले मी. आता सकाळी हे कडक झाले. मग आता हे सगळं पाणी काढून परत एकदा दोनदा धुवून घेतले मी. इकडं पाणी उकळत ठेवलंय. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यात मीठ टाकून घेतलं. तेवढ्याला मी 3 चमचे मीठ टाकलं, मोठे 3 चमचे टाकलं. आता हे म्हणजे धुतलेले वेपर्स टाकायचे त्याच्यात. आता हे वेपर्स टाकल्यामुळे ना परत ते पाण्याला उकळी आलेली ते थांबतं, कारण हे थंड आणि गरम हे होतं ना, म्हणून परत एकदा एक उकळी येऊ द्यायची आणि काढून घ्यायचे. म्हणजे 80% उकडले पाहिजे. आता एक चाळणीने निथळून काढले मी. वरतून पण चाळणीने काढले आणि खाली पण ह्या चाळणीत टाकले. मोठं म्हणजे राहिलेलं पाणी सगळं खाली निथळून जाईन. खाली भांडं ठेवले. आता हे झाले. आता हे ना वाळत टाकायचे.
आता हे वरती नेले गच्चीवर आणि एक 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 असं सुट्टे करून वाळत टाकले. जरी सावलीत तुम्ही खाली टाकले ना तरी पण चालते, नंतर दुसऱ्या दिवशी ऊन दिलं तरी चालेल. उलट आहे ना सावलीत आहे ना, सावलीत टाकले ना ते एकदम असे आकसत नाही डायरेक्ट उन्हात टाकण्यापेक्षा, किंवा टाकलं तरी चालेल म्हणा. आता हे सगळ्यांना ऊन दिलं. वाळले. आता हे दुसऱ्या दिवशी परत थोडेसे वाळवून घेतले मी. आता थोडेसे पातळच झाले, पण खायला आणि तळल्यावर एकदम छान दिसतात आणि खायला पण एकदम चवदार झाले. आणि शुभ्र किती झाले ते पहा, म्हणजे सगळ्यात मेन पिवळे अजिबात पडले नाही. आता तळले पण छान जातात ते व्यवस्थित. मस्त. आता त्याच्यात ना तळून पूर्ण झालं तिखट मीठ टाकून, किंवा ते साबुदाणा मिळतो ना नायलॉनचा साबुदाणा, तो किसमध्ये टाकायचा. याच्यात नाही टाकला तरी चालेल. किती छान फुलतं ते, एकदम मस्त झाले. छान झाले. हे झाले तयार. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.